कोल्हापूरच्या लक्ष्मीनगर धरणगुत्ती येथे घडलेली एक धक्कादायक घटना. ही कहाणी आहे संजय शिकलगार यांची. वय 38. संजय हा एक बांधकाम मिस्त्री होता. तो आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी कोल्हापूरहून गोव्याला कामासाठी जायचा. 2 महिन्यातून एकदा तो घरी यायचा. 2-3 दिवस थांबायचा आणि परत गोव्याला निघायचा. पण त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या पत्नीने दीपा शिकलगार वय 35 याने गावातील दर्शन कांबळे नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध जोडले. काही दिवसांपूर्वी संजय गोव्याहून घरी परत आला. गावी आल्यावर त्याला आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधाबद्दल समजलं. त्याने दीपाला समजावण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा गोव्याला कामासाठी गेला. पण त्यानंतर तो दीपाशी सतत तेच प्रकरण काढून भांडायला लागला. हा विषय वारंवार उकरून काढणं ही त्याची सर्वात मोठी चूक ठरली. 26 फेब्रुवारीला संजय पुन्हा गावी आला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारीला त्याची हत्या झाली. ही हत्या त्याची पत्नी दीपा आणि तिचा प्रियकर दर्शन कांबळे यांनी केली. ही हत्या इतकी भयानक आणि सुनियोजित होती की ऐकून अंगावर काटा येतो. दीपाने दर्शनला सांगितलं, संजय आपल्या प्रेमाला विरोध करतोय. तो सतत तेच बोलतो आणि माझं जगणं कठीण करतोय. तुला यावर काहीतरी उपाय करावा लागेल. ठरल्याप्रमाणे 27 फेब्रुवारीच्या रात्री दीपा आणि दर्शन यांनी संजयला गोड बोलून काहीतरी कारण सांगून घराबाहेर काढलं. दर्शनचा चुलता स्वागत कांबळे हा सुद्धा या कटात सामील होता. तिघांनी मिळून संजयला धरणगुत्तीच्या माळ भागात पाण्याच्या टाकीजवळ लिंगायत स्मशानभूमीजवळ नेलं. संजयला काहीच कल्पना नव्हती की हे तिघे त्याच्याशी काय करणार आहेत. त्या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांनी कोयत्याने संजयवर हल्ला केला. त्याच्या डोक्यावर आणि मानेवर अनेक वार केले. त्याला किंचाळण्याचीही संधी दिली नाही. इतक्या क्रूरपणे त्याची हत्या करून त्याच ठिकाणी खड्डा खणून त्याचा मृतदेह पुरला. 27 फेब्रुवारीपासून संजय बेपत्ता असल्याची तक्रार त्याचा भाऊ अनिल शिकलगार याने 4 मार्चला शिरोळ पोलीस ठाण्यात नोंदवली. त्याने पोलिसांना सखोल चौकशीची मागणीही केली. संजयच्या भावासह नातेवाईकांना खुनाचा संशय होता आणि त्यांनी तो उघडपणे बोलून दाखवला. पोलिसांनी गांभीर्याने तपास सुरू केला. दीपा आणि दर्शनला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. अखेर दीपाला खुनाची कबुली द्यावी लागली. पोलिसांनी दीपा, दर्शन आणि स्वागत कांबळे यांना स्मशानभूमीत नेलं. तिथे त्यांनी मृतदेह पुरलेली जागा दाखवली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला आणि शिरोळ ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तिथेच शवविच्छेदन केलं. मित्रांनो, या घटनेची मास्टरमाइंड दीपा होती. तिनेच दर्शनला संजयच्या खुनासाठी प्रवृत्त केलं. तिचं म्हणणं होतं